हाय मित्रांनो, मी कविता गायकवाड बोलते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त माझा शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. फक्त माझ्या बापाने एक चूक केली. लेकरं गरिबीच्या मानानं लेकरं झाली 4-5 आणि लेकरं बी सगळी दिकणीन आणि ती असं वाटत नव्हती की ही गरिबाची लेकरं आहे ती. कपडे, खाणं-पिणं, राहणं सगळं व्यवस्थित सगळं. वडील माझा सगळं आम्हाला हायफाय ठेवत होता. परिस्थिती एकदम नाजूक, नाही सांगासारखे. पण सगळ्यांनी आमच्या परिस्थितीला, माणसांना सगळ्यांनी मजबूर करून उद्ध्वस्त करून टाकलं. माझ्या वडिलाच्या संसाराला, माझ्या संसाराला. माझ्या वडिलाचा दमदाटीनं बीबूड केला, माझा बीबूड झाला. म्हणजे सगळीकडं आमचं आयुष्य उद्ध्वस्त. फक्त आम्हाला देवानं जन्म दिला, पण बाकीच्यांनी आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. देवानं आम्हाला सगळं सुखी, समाधान, चांगलं व्यवस्थित ठेवलं होतं. सगळं आमच्या गरीब वडिलाच्या घरात सगळं आनंदानं अर्धीभर भाकर आम्ही सुखानं सगळी खात होतो. पण त्या गरिबाच्या घराला राखेल सडावा ओतून सोडल्याला सगळ्यांनी. असो तरी पण गरिबाच्या घरात लेकरं जास्त होणं चूक आहे का? का तर ती कुठं कटवायची. म्हणून जबरदस्तीनं माझं लग्न केलं. जबरदस्तीनं ती कुठं दिलं, काय दिलं, मी सगळं तुम्हाला मोरल्या व्हिडिओमध्ये सांगते मित्रांनो. फक्त माझं होता होईल तेवढं व्हिडिओ. पार मंत्र्यापर्यंत यूट्यूब चॅनल, फेसबुक, इंस्टाग्राम जेवढे आहेत ना, काय म्हणते ते, आज कधी कधी माझ्या लक्षात पण येतं, माझं डोकं बधीर झाल्यासारखं होतंय. मीडियावाल्यापर्यंत, माझं आमदार खासदारपर्यंत, मीडियावाल्यापर्यंत जी जी माझी कळकळ कोणाला वाटेल, जी बहिणीसारखी, आईसारखी, एक मैत्रिणीसारखी किंवा मावशी काकीसारखी त्यांना माझं कळकळ वाटेल, त्यांनी माझं व्हिडिओ फक्त एकमेकाला एवढं शेअर करा. ही काय तुमच्या माझी जेवढी इंस्टा फॅमिली, फेसबुक फॅमिली आहे, यूट्यूब फॅमिली आहे, मी त्यांच्यावर दोषी ठेवत नाही. तुम्ही ही व्हिडिओ बघून ही तुम्ही असं काय व्हिडिओ टाकले असं तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. ज्याला लागायचं ती लागेल, ज्याला नाही लागायचं त्यांनी तुम्ही लागून घेऊ नका. माझी अशी परिस्थिती बेकार झालेली आहे. आई-बापाला फक्त 4-5 पोरी असल्यामुळं, एक भाऊ असल्यामुळं, गरिबी बेकार, गरिबी वाईट असल्यामुळं जबरदस्तीनं मित्रांनो, ज्याच्या आई-वडिलाची बी आत्ता पण गरिबी असेल कोणाची, तर त्या आई-वडिलांनी फक्त आपल्या लेकराची जोखमदारी आपण घ्या. लोकांवर तुम्ही सोपवू नका, लोकांवर तुम्ही जोखमदारी देऊ नका. परिस्थितीनं तुम्ही ज्या परिस्थितीच्या मानानं तुम्ही लेकरं वाढवली, ती जतन केली, ती जन्म दिले, त्या पद्धतीनं तुम्ही करा. माझे एक आई-वडील चुकले. माझे त्यावेळेसचा काळ वेगळा होता, 30-40 वर्षाखालचा काळ. पण त्या काळाला आणि ह्या काळाला फरक आहे. तरी पण तुम्ही लोकांच्या मंजळीनं पाणी पिऊ नका. माझ्या आई-वडिलाची परिस्थिती गरीब असल्यामुळे माझ्या आई-वडिलांनी लोकांच्या मंजळीनं पाणी पिलेलं आहे. का तर इज्जत, माणुसकी, प्रेम, नातं, गोतं ही जपासाठी सगळ्या माझ्या आई-वडिलांनी सगळं झापाझापी केलं. पण ही काही उपयोग नाही. ही जी काही केलं, फक्त माझा एक गायत्रीचा तळतळ आहे. माझ्या मनापासून हे सराप आहे सगळ्याला. पण आज माझा वडील आणि भाऊ वारायला नको होता. पण ती पण जगातनं गेलेत. पण आता माझ्याकडे आहेत मी डॉक्युमेंट, मी तुम्हाला दाखवते. पण असं कुणी कुणाला करू नये. ज्याची तोंडं काळी झालीत, ज्याची तोंडं दाबली, ज्याची तोंडं झाकली, जी कोण नाही म्हणून सांगितलं. आत्तापर्यंत मला कुणी ह्या मानवीत मला हाय म्हणून कोणी सांगितलं. आत्तापर्यंत प्रत्येकाने ज्याने त्याने कोण ज्याला माहीत आहे ते, असं-असं तुमची पोरगी कुठं आहे किंवा माझं नाव घेऊन ती कुठं आहे, हे कुठं असं जरी विचारलं तर प्रत्येकाने सांगितलं मेली म्हणून. अरे पण माझ्या समोर तुमची कोण-कोण मारालती, किती जण मारालती, काय मारा लागली ती. पण ती तुम्हाला थोडी तर जाणीव, किंमत, ह्या गायत्रीचा तळतळा, ह्या गायत्रीचा सराप, तुम्हाला एवढं तर काय? असं नका उद्ध्वस्त करू कोणाचं आयुष्य. इज्जत बघून तुमची इज्जतीनं एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका, एखाद्याचा संसार उद्ध्वस्त करू नका. ही इज्जत कडेला जात नाही, माणूस कडेला जातं. इज्जत आणि आयुष्य म्हणून तुम्ही एखाद्याच्या घरावर टेंबा ठेवून तुम्ही एखाद्याचा संसार मोडला, माझा संसार मोडला. मी कुठं जगा लागले, पडत, झडत, काही कष्ट करत. पण माझा आज वडील, भाऊ, आज त्या भावाची बायको पण 3 महिने झाले तर लग्न होऊन ती पण आज पृथ्वीत मानवी जगात नाही. अरे तुम्ही किती जण असं वाटोळं केलं. आज माझ्या बापाच्या घराचं, माझा संसार बापाचा मोडून काय मिळलं तुम्हाला? माझ्या बापाच्या लेकरा-बाळाचं, आमचा तळतळा घेऊन, आमच्या शिव्या सराप घेऊन. तुम्हाला काय वाटतं तुम्ही लई सुखी आहे वाटतं का? तुमचं जे चांगलं चालायला लागलं तुम्हाला वाटतं आम्ही लई सुखी आहे, आम्ही लई भारी आहे लई. पण फक्त ही मन जेवढं तळतळ करतंय, अजून ह्या मनाचं कोणालाच तुम्हाला कळलेला नाही अर्थ आणि शब्द.
मी तुम्हाला काय वाटतं, मी केली जी मस्तीने केली तुम्हाला वाटतंय. तुम्ही काय करता ते आमच्या नशिबानं, आमच्या कर्मानं व्हायला लागलं आणि झाले. झालं प्रत्येकाच्या नशिबानं, कर्मानं. पण एखाद्या गायत्रीचा आयुष्य उद्ध्वस्त केले, संसार उद्ध्वस्त कुणी केले. त्यांचं घर कोणाचं आत्तापर्यंत सुखी बी नाही आणि इथून पण सुखी राहणार नाही मित्रांनो. फक्त होता होईल तेवढा माझा व्हिडिओ YouTube असेल, Instagram असेल, माझं Facebook होता होईल तेवढं माझं चॅनल माझं उचलून धरा आणि ह्या व्हिडिओला माझ्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हाय मित्रांनो, लाईक करा.